नमस्कार. आजच्या चिटचॅटमध्ये आपण एका प्रख्यात लेखकांना भेटणार आहोत. त्यांची वेगळी ओळख वगैरे मी देत बसणार नाही आहे. राजन खान सर. सर नमस्कार. तुम्हाला बऱ्याच कोल्हापूरच तुम्हाला बऱ्याच लोकांनी वेगळ्या विषयावरती ऐकलेलं आहे. त्याच्यातनं जे काही मुद्दे मला येतात त्याच्यावरती आपण आज गप्पा मारूया असं मला वाटतं. पहिला प्रश्न आत्ता तुमचा सतनागत या तुमच्या कादंबरीवरचा चित्रपट येतो आहे, नाटकही तुमच्या कथेवरती येऊन गेलं. तर हे जे माध्यमांतर आहे कथेचं कुठल्याही दुसऱ्या फॉर्ममध्ये, याविषयी तुमचं मत काय किंवा अनुभव काय? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा माध्यमांतर होतं तेव्हा आनंद होतोच. म्हणजे मी खरं सांगायचं तर मी फक्त कागदावरचा लेखक आहे. कागदावर घोडे नाचवणारी जी माणसं असतात त्यातला मी माणूस आहे. मी चित्रपट आणि नाट्यसृष्टीशी त्या अर्थानं प्रेक्षक म्हणून आणि थोडंफार नाटकात पूर्वी काम केलं आहे म्हणून, पण मला स्वतःला नाटक कधी लिहिता आलेलं नाही आणि चित्रपटाची पटकथा संवाद वगैरे कधी लिहिता नाही आलेलं आणि माझ्यात तो आत्मविश्वास पण नाहीच आहे. कुणीतरी येतं आणि मला सांगतं की तुमच्या या कथेत नाटक सापडलं आहे आम्हाला किंवा तुमच्या या कथेत आम्हाला चित्रपट सापडला आहे, तर मला प्रचंड आनंद होतो. म्हणजे मला आनंद याचा होतो की माझ्या कथेकडे या माणसानं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं, याला काहीतरी त्यात सापडलं. तर ते आणि याची उत्सुकता मला प्रेक्षकासारखीच असते. म्हणजे की यांना सापडले ते नेमकं मला का नाही सापडलं असाही पहिला प्रश्न येतो की मीच लेखक आहे तर मला माझ्या कथेत नाटक आहे किंवा चित्रपट आहे हे का नाही सापडलं, याला कसं सापडलं. आणि ते मग काय करणार त्याची स्वतःलाही एक उत्सुकता असते. पूर्वी माझे 1-2 चित्रपट येऊन गेलेत, प्रायोगिक नाटकं खूप झालीत माझ्या कथांवर, एकांकिका खूप झाल्यात, चित्रपटांचा वेग थोडा कमी असतो आणि आता एक व्यावसायिक नाटक आलं आणि ह्या तिसरा चित्रपट आहे सतनागत. माध्यमांतराचा आनंद एका कारणासाठी होतो, मी माझ्या मेंदूत काही पात्र जिवंत केलेली असतात, ती कागदावर शब्दांमध्ये मांडायचा प्रयत्न करतो. कागदावरची लिखाण हे काही चित्रशैलीत नसतं, त्यामुळं त्याला माझ्या मेंदूत ती पात्र जिवंत असतात. मी ती शब्दात जिवंत करायचा प्रयत्नही करतो, पण वाचनात प्रकार असा होतो की वाचक हा स्वतःच्या मेंदूनुसारच ती पात्र जिवंत करतो त्याच्या मेंदूत. नाटक आणि चित्रपटामुळं असं होतं की त्या पात्रांना त्यांच्या जिवंतपणाला अतिशय ठळठळीतपणा येतो, एक आकारबद्धता येते. ती आकारबद्धता ते लोक कसे आणतात याची एक दांडगी उत्सुकता मला नेहमी असते आणि आजपर्यंत जेवढी माझी नाटकं झाली, एकांकिका झाले किंवा चित्रपट झाले, मला त्यांनी समाधानच दिलेलं आहे. यानंतरचा वेगळा प्रयोग तुमचा की जो मला स्वतःलाही खूप आवडला, कथा आणि कथेमागची कथा. 2 पुस्तकं आली आणि खूप छान असं त्याच्यातनं फिलिंग आलं. पण एकूणच ती जी प्रोसेस तुम्ही अनुभवली, तुम्ही 83 पासून लिहिताय, 2008 गेल्या 2 वर्षात हे कथा आणि कथेमागची कथा आलं. तर तो जो कालावधी होता, तुम्ही म्हणले की तो 1.5-2 महिन्यात तुम्ही ते सगळं लिहिलं, तो कालावधी आम्हाला जाणून घ्यायचा ना की तुम्हाला काय गवसलं या पुस्तकाच्या निमित्तानं? ही बहुधा प्रयोग मला माझ्या मतीनुसार हा मराठीतला पहिला प्रयोग आहे की कथा कशी सुचली हे सांगायचं आणि कथा लिहिताना काय काय घडलं. तर मला असं वाटलं की प्रत्येक कथा तुम्ही ज्या वयापर्यंत पोचलेल्या असता त्या वयापर्यंत तुमच्या जीवनाचा रस घेऊनच उभी राहते, सत्व घेऊनच उभी राहते. अशा खूप कथा झालेल्या होत्या आणि साधनाचा संपादक विनोद शिरसाट आहे, त्याच्या डोक्यात हे आलं की कथेच्या मागची प्रक्रिया उलगडली पाहिजे. तर कथेची मागची प्रक्रिया उलगडण्याचे प्रयोग महाराष्ट्रभर चालत राहतात. म्हणजे लेखन कार्यशाळांमधून लोक बोलत राहतात, पण कागदावर कधी आल्याचं दिसलेलं नव्हतं. त्याची इच्छा होती याच्यावर लिहावं म्हणून आणि मला ते कळत नव्हतं म्हणजे हे कसं करायचं. कारण एक कथा एका संदर्भानं जन्माला येत नाही कधी, गुंतागुंत खूप असते, धागे खूप असतात आणि मग ती कथा उभी राहते. मग ती काल्पनिक असू दे किंवा वास्तव असू दे, पण ती सगळ्या अनेक धाग्यांची मिळून एक कथा तयार होते. हे सांगणं कठीण आहे असं मला आधी वाटत होतं आणि होय नाही करता करता मी त्या प्रयोगाला सुरुवात केली. म्हणजे माझी छापून आलेली पहिली कथा होती बांगी म्हणून. त्या कथेबद्दल मी लिहायला लागलो आणि मला लक्षात आलं की आपल्याला खूप आठवतं आहे. म्हणजे त्यावेळचं माझं जगणं, त्यावेळचं भोवतीच्या लोकांचं जगणं, त्यावेळचं समाजाचं जगणं, त्यावेळचं वातावरण, अगदी उन्ह पाऊस असले सगळ्या गोष्टी. मग मी कथा लिहिण्याच्या काळातच गेलो पुन्हा आणि तो सगळा काळ पुन्हा अनुभवून लिहायला लागलो आणि मग ती कथा आकाराला कशी आली याचे धागे जेवढे जमतील तेवढे सांगायला सुरुवात केली आणि मी रमलोच. मग माझ्या लक्षात आलं की हे फारच वेगळं आणि रसाळ प्रकरण आहे आणि मग असं 13-14 कथांचं लिहिलं
अर्थात त्याचा एक मानसिक ताणसुद्धा मी अनुभवला. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या सुखदुःखांशी निगडीतच असतं तुमचं लिहिणं. हां, मग ती सगळी सुखदुःख ती लिहून झाली एकदा की तुम्ही त्यातनं मोकळे झालेले असतात. पण गडबड अशी व्हायला लागली की या 14 कथांच्या निमित्तानं मी पुन्हा त्याच संदर्भांमध्ये गेलो आणि समजा त्यावेळेस मी खूप आनंदी झालेलो असेल तर तेवढाच आनंदी झालो, आणि त्यावेळेस पुन्हा व्यथित झालेलो असेल तर पुन्हा तेवढाच व्यथित झालो. एका बाजूनं ही प्रक्रिया कठीण आणि कठोर पण होती, पण एक आहे की लिहिण्याच्या बाजूनं मग स्वतःलाही उलगडायला फार सोयीस्कर झालं. म्हणजे मग मी केलेले कथेतले प्रयोग आहेत, त्या कथेतल्या प्रयोगात माझ्या हातून कधी कधी टुकारही लिहून झालं आहे. तर ते टुकार लिहून झालं आहे हे म्हणण्याचं धाडसही त्या याच्यात मला आलं. ते मग मी ते तसं लिहिलं की ही कथा आज जर मी लिहिली असती तर आणखी वेगळ्या पातळीवर लिहिली असती. अर्थात आणखी दिवे लावले असते असं मला नाही वाटत. म्हणजे टुकारपणा तुमच्यातला संपेलच याची काही हमी देता येत नाही. तर ते त्या बाजूनं स्वतःला तपासायला सुद्धा आणि काय लायकी आपली हे स्वतःची शाळा स्वतःच घेऊन पाहायला सुद्धा मला तो प्रयोग प्रचंड उपयोगी पडला. आणि पुढं असं झालं की महाराष्ट्रभर मी फिरत राहतो आणि तरण्या पोरांमध्ये खूप वावरतो, लिहिणाऱ्या पोरांमध्ये. मग ती नाटकातली असतील, चित्रपटातली, साहित्यातली, यांना हे पुस्तकं फारच उपयोगी आहेत असं लक्षात आलं. याचं खरं कारण मी अतिशय समीक्षकी भाषेत ते लिहिलेलं नाही आहे, तर लेखकी जगणं आणि माणूस म्हणून जगणं यांच्या संमिश्रणानं ती लेख झाले तयार. आणि ते फार महत्त्वाचे होते. म्हणजे एक माणूस कथेचा उलगडा करून सांगतो असं कधीच घडलेलं नव्हतं. समीक्षक सांगतात, पण समीक्षकी भाषा कळेपर्यंत मध्ये 2-3 हजार वर्षांचा प्रवास जातो. तर मला लक्षात आलं की हे फार सोपं झालं आहे आणि कुठल्याही तरण्या मुलांना किंवा लिहायला इच्छुक असलेल्या कोणालाही अतिशय उपयुक्त असे हे प्रयोग झालेले आहेत. त्या अर्थानं मग पुढं त्याची पुस्तकं पण आली. त्याचे 2 खंड आले आणि भविष्यात आता दुसऱ्या आवृत्तीला आले ते तर 1च खंड करू. पण त्या अर्थानं ते लिहू इच्छिणाऱ्या लोकांना पथदर्शकासारखे आहेत असं मला वाटतं. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. तुम्ही अक्षर मानव हा जो काही उपक्रम सुरू केला आहे तो, आणि त्याच्यात महत्त्वाचं तुम्ही जी संमेलनं दरवेळी घेता, मी असेल, तू असेल, आपण आता माणूस जे काही घेत आहे हे काहीतरी वेगळं आहे आणि ते आम्हाला माहीत नाही, ते स्पष्ट सांगत येतं. तर ते जरा खोलात जाऊ नक्की का, कशासाठी आणि काय चालू. पहिली गोष्ट म्हणजे मी नुसता लेखक नाही, माझा वेगवेगळ्या चळवळींशी संबंध आला. म्हणजे मग राष्ट्रसेवा दल आहे, दलित चळवळीशी संबंध आला, आदिवासी चळवळींशी संबंध आला, भटक्या मुक्तांच्या चळवळींशी संबंध आला आणि खेडीपाडी खूप पाहिली, शहरं पाहिली. म्हणजे राहणं जगणं हे सगळं या पृथ्वीवरचं फार वेडंवाकडं आणि सार्वत्रिक असं झालं. म्हणजे मी कुठल्याही संकुचित पठडीत जगलेलो नाही, फार वेगवेगळे पैलू भोगले. आणि माझ्या लक्षात आलं की या जगण्यात, माणसांच्या जगण्यात बेबनाव खूप आहेत, विसंगती खूप आहेत, आणि तरीही माणूस हा अतिशय सुसंगतपणे जगू शकतो, बेबनाव रहित असं जगू शकतो, असा एक विश्वास आला. आणि त्यातनं मग आम्ही काही मित्र गोळा केले आणि त्यातून अक्षर मानव नावाची संघटना काढली आम्ही. माणसं सुखी आणि शांत झाली पाहिजेत, आणि शांतता म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे. मूलभूत सुख आणि मूलभूत शांतता म्हणजे काय हे सांगण्याची सोय व्हावी, याच्यासाठी एक संघटन सतत काम करणारं असलं पाहिजे असं वाटलं. मी माझ्या लिखाणातनं हेच मांडत असतो.
पण लिखाण ही खूप अपुरी गोष्ट आहे असं लक्षात आलं. लिखाण ही वाचनापुरतीच एक मर्यादित गोष्ट राहते. प्रत्यक्ष समाजात त्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जगभर माणसांमध्ये धर्मकारणाची कामं चालतात, राजकारणाची कामं चालतात, पण याच्याशिवाय निव्वळ माणूसपणाची कामं कुठंच होत नाही आहेत असं लक्षात आलं. म्हणजे संघटना आहेत, खूप समाजसेवी कामंही चालतात, पण समाजसेवी कामं ही माणूसपणाचीच कामं असतील असं नाही. तर माणसाला माणूसपणाकडं नेणं, माणसाला खरा आदर्श नैतिक माणूस करणं, या बाजूची एक प्रक्रिया असली पाहिजे जी राजकारण विरहित असली पाहिजे, धर्मकारण विरहित असली पाहिजे. आणि जगात जे तमाम भेद आहेत या भेदांच्या बाहेर राहून निखळ माणूसपणाकडे जाणारी एक चळवळ असली पाहिजे. म्हणून आम्ही काही मित्रांनी एकत्र येऊन 1981ला एक छोटीशी संघटना स्थापन केली. तिचं जवळजवळ मग आम्ही लहानच होतो, तरणे होतो आणि लहान होतो आणि काही हातात साधन नव्हतं, आजही फार नाहीच आहे काही. पण मग बाकीचे लोक पोटार्थी मार्गाला लागले आणि थोडं काम रेंगाळत चाललं. 1997ला आम्ही पुन्हा गंभीर झालो की आपल्या डोक्यात जो विचार आला आहे तो आपल्याबरोबरच मरणार अशी शक्यता आहे. आपल्या डोक्यातला विचार या जगात टिकून धरायचा असेल तर याला एक सांघिक स्वरूप दिलं पाहिजे. हा विचार संघटनेचा झाला पाहिजे, राजन खानचा व्यक्तिगत नव्हे. किंवा राजन खाननं महान होऊन मग महात्मा होण्याची सोय आहे मला, वैचारिक बोलत राहिलो मी तर महात्मा होईन, पण मला महात्मा व्हायची इच्छा नाही. मला असं वाटत राहिलं की मला जे म्हणायचं आहे ते अनेक तोंडांनी बोललं पाहिजे. त्यामुळे संघटनेचा एक आवाज या इथं माणूसपणाचा निघाला पाहिजे. 97ला आम्ही गंभीर होऊन याचं मग रीतसरच मांडणी करूया. मग गावोगाव याच्या शाखा काढू, गावोगाव निरनिराळे उपक्रम घेऊ. जगण्याशी, मानवाच्या जगण्याशी जे जे निगडीत आहे ते आदर्श झालं पाहिजे. म्हणून ती क्षेत्र आपल्या अखत्यारीत घेऊ आणि त्या क्षेत्रांचं काम करू. उदाहरणार्थ शेती आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, पर्यावरण आहे, साहित्य आहे, कला आहेत. ही सगळे विभाग असले पाहिजेत आपल्या भोवती. माणसाच्या जगण्यात जे जे मूलभूत आणि आवश्यक आहे त्या सगळ्या क्षेत्रांचं काम करता आलं पाहिजे आणि याला एक दांडगं संघटन असलं पाहिजे. म्हणून मग आम्ही 97ला याचं रजिस्ट्रेशन केलं आणि 2005पासून हे पूर्ण गंभीरपणे काम सुरू झालं. आणि मग आता त्यातनं अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांचे आणि अनेक प्रकारचे उपक्रम चालू आहेत. अक्षरमानवकडनं जी तुम्ही संमेलनं म्हणता तो त्यातला एक छोटा उपक्रम आहे. प्रत्यक्ष याच्यापेक्षा खूप आवड काम आहे. पण तरीही माणसं दरवेळी कुठंतरी एकत्र आली पाहिजेत, एकत्र राहिली पाहिजेत. म्हणून मग संमेलनांची संकल्पना राबवली जाते. ती महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं होतात. पण सर्वात जास्ती गाजलेलं पाचगणीजवळच्या खिंगरचं संमेलन आहे. तिथं मात्र एक विषय देऊनच आम्ही संमेलन घ्यायला सुरुवात केली. हा सगळा वेगळा जरा अभिनव प्रयोग होता. आणि संमेलन म्हटल्यानंतर खूप गर्दी येते. तर गर्दीपेक्षा काही मोजकी माणसं एकत्र बोलवणं आणि त्यांना 3 दिवस एकत्र ठेवणं. म्हणजे संमेलनाला हे जगातलं एकमेव संमेलन आहे की ज्याला संमेलन अटी लावता येणाऱ्यांना. तुम्हाला या अटीनुसारच यावं लागेल. उदाहरणार्थ त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्ही आल्यानंतर 3 दिवस इथं आमच्याबरोबर राहावं लागेल. माझं बोलून झालं, आता मला खूप कामं आहेत आणि अमुक अध्यक्षाची मला अपॉइंटमेंट असल्यामुळे मी जातो, असं चालणार नाही. तुला खूप कामं असतील तर कृपया येऊ नको, पण आलात तर राहावं लागेल. खायला प्यायला आम्ही घालू, पैसे घेणार नाही, राहण्याची चांगली व्यवस्था करू आणि बोलावं लागेल. या अटी आहेत. दुसरी गोष्ट, दारू पिऊन चालणार नाही. दारूला पूर्ण बंदी, कारण दारूच्या नशेत माणसं भलतंच बोलतात. आमचं दारूला त्या अर्थानं विरोध नाही, पण ते भलतंच बोलत असल्यामुळे नको. तर माणूसपणाचं बोलणं झालं पाहिजे. याच्यासाठी मग या अटी घालून, तर ती आता यावर्षी 5वं वर्ष आहे. पहिल्या वर्षी मी संमेलन घेतलं होतं. ती संकल्पना दिली की माणसानं स्वतःतला मी शोधावा, जर सापडला तर मांडावा, दुसऱ्या मीला ते कळावा हा मी काय आहे ते, अशी ती संकल्पना होती. मी तू केलं तर मला दुसरा सापडला आहे का, तर दुसरा सापडलेला मांडावा आणि त्या दोघांचा मी तुझा संवाद व्हावा, अशी ती एक संकल्पना व्यापक करत गेलो. 3ऱ्या वर्षी आपण संमेलन घेतलं, गेल्या वर्षी समाज संमेलन घेतलं आणि यावर्षी पुन्हा अतिशय मूलभूताकडे जाऊन माणूस अशी संकल्पना देऊन हे संमेलन घेतो आहे. आणि हे संमेलन कधीही बंद पडू द्यायचं नाही आहे. हे आम्ही अखंडपणे चालू ठेवणार. मग साहित्यविषयक, शेतीविषयक, आरोग्यविषयक संमेलनं राज्यभर घेतोच आम्ही. लेखन कार्यशाळा घेतो. अनेक उपक्रम आहेत, अनेक प्रकारचे उपक्रम आहेत. पण हे संमेलन मात्र दरवर्षी 300-400 लोकांनी एकत्र येणं, राहणं, खाणं
झोपणं मस्तपैकी आणि एकमेकांना जाणून घेणं. म्हणजे मला विनायक पाचलक माहिती असतो, पण किती माहिती असतो तर माझ्या एक लक्षात आले, हे मात्र फार गंभीर आहे. या समाजातली किंवा या जगातली दोन माणसं समोरासमोर आल्यावर दोघं जसे आहेत तसे एकमेकांशी वागत बोलत नाहीत. ते काय करतात, राजन खान आणि विनायक पाचलक जर समोरासमोर आले तर ते काय करतात, तर राजन खान प्रतिमेची ढाल घेऊन येतो आणि तिकडून विनायक त्याच्या प्रतिमेची ढाल घेऊन येतो. आणि राजन खानचा आणि विनायकचा डायलॉग म्हणजे काय, संवाद म्हणजे काय, तर त्या प्रतिमा एकमेकांशी बोलतात. प्रत्यक्ष राजन खान आणि विनायक पाचलक बोलत नाहीत. माझी इच्छा अशी आहे की विनायक पाचलक जसा आहे तसा आणि राजन खान जसा आहे तसा एकमेकांना कळला पाहिजे. हे जग फार औपचारिक झालं आहे आणि या औपचारिकमुळे एकमेकांची दुःख काय आहेत इथपर्यंत जाण्याची तोशीच कोणी घ्यायला तयार नाही. आणि हे मला जरा जास्ती कंटाळवाणं वाटतं. मला असं वाटतं माणसं प्रतिमांच्या बाहेर येऊन एकमेकांच्या सुखदुःखासह जशी आहेत तशी कळली पाहिजेत एकमेकांना आणि त्यांच्या दुःखात मदतीला उभं आलं पाहिजे आणि त्यांच्या आनंदात आपणच ते आहोत इतक्या थोर पातळीचं सामील होता आलं पाहिजे. या अर्थाचं हे अक्षरमानव संघटन आहे. अचानक मुद्दा आठवला तो असा की मी थोडासा नेटवरती वावरणारा असल्यामुळे मी जे पाहतोय ते बाकी सगळ्यांपेक्षा अक्षरमानव जास्त टेक्नोसेव्ही आहे आणि जास्त अपील करतं. मग ते फेसबुक वापरत असेल, बाकी काही वापरत असेल, त्याच्या पाठीमाग काही धारणा आहे का, म्हणजे हे टेक्नोसेव्ही पण कसं आलं? खूप माझ्या दृष्टीने मी खरं तर या माध्यमांचं नाही, मी तुमच्या पिढीचा नाही, मी जुन्या पिढीचा आहे आणि कागदावर खेळ खेळणार आहे. पण कागद पोचायला कागदापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यम फार वेगानं पोचतं लोकांपर्यंत. आमच्या ते लक्षात आल्यानंतर आणि दुसरी गोष्ट एक विधायक वापर व्हावा. म्हणजे आम्ही करणार काय, तर मी आता फेसबुकवर आहे, ते फेसबुकवर लोक शौचालय कधी जाणार आहे किंवा आत गेल्यावर काय करतो हेच सांगत नाहीत, हेच नशीब आहे. बाकी इतकं काहीतरी भंपक चालू असतं चंपक लोकांचं. तर मला असं वाटतं की तिथं गांभीर्यानं खूप आनंदी आणि गंभीर असा दोन्ही प्रकारचा तिथं संवाद व्हायला ते चांगलं माध्यम आहे. आम्ही अक्षरमानव चालवतो किंवा मी लेखक म्हणून आहे किंवा माणूस म्हणून आहे, तर माझ्या प्रतिक्रिया मी त्याच्यावर टाकत राहतो आणि जशा इथं बोलतो, भाषणांमध्ये बोलतो, मुलाखतींमध्ये बोलतो, लिहिण्यामध्ये बोलतो, तसंच एक चौथं माध्यम आहे असं मला वाटतं की फेसबुक आहे, तर ते वापरलं पाहिजे. आणि त्यात मग मला अक्षरमानव चालवायचं आहे. माझ्या आयुष्याचं स्वप्न असं आहे की माणसं अक्षरमानवच्या सावलीत आली पाहिजे जगातली सगळी, आणि ती सुखी आणि शांत जगली पाहिजेत आणि नैतिक जगली पाहिजेत. तर मग त्याच्यासाठी अक्षरमानव आहे. तर मग अक्षरमानवसाठी ते प्रचार माध्यम म्हणून आम्ही ते बेधडकच वापरतो. म्हणजे शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा असा की तुम्ही खूप ॲक्टिव्हिस्ट आहात, कायमच करत, आणि लेखकही आहात. मग यांच्यात कधी द्वंद्व झालं आहे का की बाबा मी जर का लिहिलं असेल तर मी अजून क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह अजून चांगलं केलं असतं, किंवा मी ॲक्टिव्हिस्ट फक्त राहिलो असतं तर मी अजून इकडं काहीतरी संघटनात्मक खूप काही केलं असतं, असं कधी झालं आहे? एक आहे, तुम्ही असं एका बाजूला आयुष्य वाहून नाही टाकू शकत. मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकजण ॲक्टिव्हिस्टच असतो. लेखक हा लिहितो ही पण ॲक्टिव्हिटीज आहे. हां, आणि तुम्ही असा भेद करून नका बघू. म्हणजे मला ते कळलेलंच नाही, माझ्या हे डोक्यातच येत नाही की लेखनापेक्षा हे काहीतरी वेगळं करतायत. हा माझ्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे मी चळवळींमध्ये राहिलो, हाही माझ्या जगण्याचाच भाग होता. लिहिणं हा माझ्या जगण्याचाच भाग आहे. मी संसार करतो तो माझ्या जगण्याचाच भाग आहे. मी माणसांमध्ये वावरतो तो जगण्याचा भाग आहे. अक्षरमानव चालवतो तेही जगण्याचाच भाग आहे. जगण्याबाह्य काही आणलेलं नाही मी. त्यामुळं मला कधी द्वंद्व वाटत नाही असं. म्हणजे मी फक्त एक आहे, तुम्ही कुठल्या धारणेचे आहात हे फार महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. तुम्ही जगाबद्दलचं, स्वतःच्या जगण्याबद्दलचं, मानवी जगण्याबद्दलचं चिंतन कुठल्या प्रकारचं करता हे मात्र महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात द्वेषच असेल दुसऱ्याबद्दल तर तुम्ही तशाच पद्धतीच्या संघटना चालवाल, तशाच पद्धतीचं लिहाल. मला नाही वाटत. मला वाटतं माणूस जन्माला आला तर नैसर्गिक मरण येईपर्यंत त्याला सुखानं जगू दिलं पाहिजे. आणि आत्ता एकाही माणसाचं जगणं तसं नाही आहे. माणसं एकमेकांचा द्वेष खूप करतात. माणसं व्यक्तिशः दुःखी असतात. दुसरी गोष्ट, दुसरा सुखी होतोय हे पाहूनही दुःखी होतात आणि दुसऱ्याचं कारण नसताना द्वेष करत राहतात. मला असं वाटत राहतं तुझं तू जग बाबा, त्याचं त्याला जगू दे, आणि कुठे एकमेकांची गरज लागली तर माणूस म्हणून एकमेकांना मदत करा. इतकं साधं माणसाचं जगणं आहे. याच्यासाठी काम करावं लागणं ही एका बाजूनं दुःखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला छोटं स्वप्न सांगतो, ते फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटत राहतं की या जगात एकही लेखक असला नाही पाहिजे, या जगात एकही सामाजिक संघटना नाही असली पाहिजे. ते कधी होईल? सामाजिक संघटनांची गरज का पडते? तर माणसं दुःखी आहेत,
ती दुःख निवारण करण्यासाठी सामाजिक संघटनांची गरज पडते. लेखक लिहितो का, तर जगातलं सगळं साहित्य हे माणसाच्या दुःखावर उभं आहे. दुःख नसेल तर माणसं लिहूच शकणार नाहीत. नुसत्या सुखाच्या गोष्टी होत नाहीत, म्हणजे जग दुःखी आहे म्हणून लेखक जगतायत. तर मला असं वाटतं जगातलं दुःख जर नष्ट झालं तर लेखक जमातीची गरज उरणार नाही आणि सामाजिक संघटनांचीही गरज उरणार नाही. ते जोवर आहे दुःख नावाची गोष्ट, तर तोवर लिहावं लागेल लेखकांनी आणि तोवर संघटनांनी काम करत राहावं लागेल. संघटना आणि अक्षरमानव आणि माझं लिहिणं ही मला माझ्या जगण्याचे अविभाज्य भाग वाटतात. दुसरी आणखी एक गोष्ट आहे, लेखक म्हणून मी काय 24 तास लिहित राहणार आहे की काय? लिहिण्याची मर्यादा फार कमी आहे आणि सारखा असं तुम्ही अगदी म्हणजे सडा शिंपल्यासारखं रोज 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 नाही लिहू शकत. सोपं आहे की थोडा वेळच लिहिणार आहात, पण लिहून झाल्यानंतरही कागदालाही काही मर्यादा आहेत हे जाणवतं. त्या कागदाच्या मर्यादा जिथं सुरू होतात तिथं सामाजिक कार्य सुरू होतं असं मला वाटतं. म्हणून मग ते करायचं. 24 तासातले 2 तास जर मी लिहिणार असेल तर मी 22 तास करू काय? तर मग माझ्या जगण्याचा उपयोग काय? म्हणून मग 22 तास इकडं देतो ना. अर्थात 2 तास रोज लिहितोच असं नाही, पण मला असं वाटतं जिथं कागद संपतो तिथं प्रत्यक्ष काम सुरू होतं. आणि मला वाटतं प्रत्येक लेखकांना असं असायला हरकत नाही. जगण्यातला थोडा वेळ प्रत्यक्ष माणसांमध्ये जाऊन, समाजामध्ये जाऊन स्वतःचं ते जे काही कागदावर वैचारिक मांडणी केली आहे ना, त्या वैचारिक मांडणीचाच अंमल समाजात होतो की नाही हे पाहायला पाहिजे ना. माझं लिहून झालंय, आता तुम्हाला घ्यायचं की नाही ते बघा तुम्ही, असं करून नाही चालणार. मला असं वाटतं तुम्ही ज्या धारणेचं, ज्या सत्वाचं किंवा ज्या तत्वाचं लिहित आहात त्या तत्वांची पेरणी करायला तुम्ही जावं लागेल. आणि माझ्या लक्षात येतं की माझ्या लिहिण्यात माणसं ही निर्मळ माणूस म्हणून जगली पाहिजेत, आदर्श माणूस म्हणून जगली पाहिजेत, ही धारणा आहे. तर याच धारणेचं मी समाजात जाऊन काम करणं याच्यात मला काहीच हरकत नाही वाटत. अजून बरेच मुद्दे येतात डोक्यात, पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादा. आणि मला जे लेखक राजन खान बऱ्यापैकी लोकांना माहिती आहेत, काही मुद्दे पुस्तकातून थोड्याशा भाषणातून आलेले होते, त्याच्या पलीकडे जाऊन मी थोडे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. आय थिंक सो तुम्हालाही तो आवडला असेल आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकवर्गाला आवडेल. तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल बी सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा. आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. हाय, आपल्या सगळ्यांचं ड्रीम काय असतं? कॉर्पोरेट विश्व, भरमसाठ पैसा, सुखसमृद्धी, गाड्या आणि सुबत्ता. पण एखादा माणूस जर का असेल की त्याला हे सगळं नको आहे आणि तो फक्त साहित्य क्षेत्रात रमणार आहे, तर त्याला आपण काय म्हणू? एक वेडापीरच म्हणू, राईट? पण अशी वेडेपीर आहे तो जगात, आणि तसंच एक नाव आहे, ते म्हणजे संजय भास्कर जोशी. जगण्यावर प्रेम करणारा हा एक भन्नाट माणूस आहे. आणि त्याचं हे भन्नाटपण जे दिसतं ते त्याच्या आहे कॉर्पोरेट तरी या पुस्तकात. तुम्ही इमॅजिन करा, आयडियासारखी जगातली एक मोठी कंपनी, त्या कंपनीचा माणूस असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट होता. वय होतं फक्त 43. आणि त्या वयाला पुढचा पाठीमागचा विचार काहीही न करता या माणसाला नोकरीचा चक्क राजीनामा दिला. कशासाठी? दुसऱ्या कंपनीत जॉईन होण्यासाठी? लिखाणासाठी, वाचनासाठी वेळ द्यायला. भन्नाट आहे हे प्रकरण. आणि हे प्रकरण नक्की कसं घडलं, का घडलं, याचा इंटरेस्ट मला पण होता, तुम्हाला पण असणार, यात काही शंकाच नाही. आणि ते ओळखून त्यानं लिहिलं ते पुस्तक आहे कॉर्पोरेट तरी. आपल्या मनात खूप गैरसमज असतात. कॉर्पोरेट विश्व म्हणजे खूप सारं राजकारण, एकदम झगझगाट, झगमगाट आणि वेगवेगळ्या कमी कपड्यातल्या मॉडेल्स. पण कॉर्पोरेट विश्व, तिथला प्रवास इतका सोपा नसतो, खूप कडचर असतो आणि त्याच्यामध्ये खूप मजा देखील असते. हे सगळं या पुस्तकात अगदी सविस्तरपणे आलं. एखादा माणूस पैशाचा मोह सोडून, 6 आकडी पगार सोडून, गाड्या, पैसा, अडका सगळं सोडून यात येतो, तर त्याच्या मनात काहीतरी असतं, एक जर्म असतो. तो जर्म आपोआप मोठा होत जातो. ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ही मी सांगताना मला असं वाटतं की मी ते सांगूच शकत नाही, इतकी ती इंटरेस्टिंग आहे आणि ती त्या माणसानं शब्दबद्ध केली.
तो 6 महिन्याचा प्रवास म्हणजे पहिल्यांदा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर दिलेला राजीनामा तो या पुस्तकात आला. म्हणूनच ज्यांना नक्की श्रेयस आणि प्रेयस हे त्यांचे संजय सरांचे शब्द आहेत, यातला फरक समजून घ्यायचा आहे, ज्यांना जगण्याचा खरा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी आहे कॉर्पोरेट तरी हे खूप मोठं गाईड आहे. म्हणूनच असेल कदाचित आहे कॉर्पोरेट तरीच्या असंख्य आवृत्त्या एका पाठोपाठ एक संपल्यात. संजय भास्कर जोशींनी असंख्य पुस्तकं लिहिली, आजही ते लिहितात, भाषांतर करतात. आता त्यांना ही कंपनी सोडून 7 वर्ष झाली. या 7 वर्षात ते प्रचंड आनंदी आहेत. पण हे आनंदीपणाचं रहस्य जर का जाणून घ्यायचं असेल तर ते पुस्तक आहे कॉर्पोरेट तरी, समकालीन प्रकाशनचं. सो मस्ट रीड बुक, अर्थात आहे कॉर्पोरेट तरी.